खरं मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना या वेबसाईटवरती आल्यानंतर याची जी वेबसाईट मी तुम्हाला आपल्या लिंकमध्ये सुद्धा देणार आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देणार आहे. तुम्ही डायरेक्ट येऊन या वेबसाईटवरती येऊ शकता. त्यानंतर आपल्याला या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो कधी-कधी वेबसाईट ही स्लो चालत असते. त्यासाठी तुम्हाला काही वेळ लागू शकतो. या ठिकाणी आल्यानंतर तुम्ही ते बघू शकता मित्रांनो. अशा प्रकारे ही वेबसाईट ओपन होते मित्रांनो. बघू शकता मित्रांनो, महिला व बाल विकास मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट ही वेबसाईट म्हणजे फॉर असिस्टंट 181 वर तुम्ही कॉल करू शकता. फॉर इमर्जन्सीमध्ये 112 वरती कॉल करू शकता. त्यानंतर तुम्ही PMMVY हेल्पलाईन क्रमांक जो आहे मित्रांनो 1515 या नंबरवरती करू शकता. कॉल टू हेल्प वरती कॉल करून तुम्ही डायरेक्ट करू शकता. मी बघू शकता मित्रांनो, तुम्हाला इथं आल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता या वेबसाईटवरती कुठलंही फक्त इथं लॉगिनचा ऑप्शन मित्रांनो, स्टेटस चेक करायचं कोणताही ऑप्शन नाहीये. आपल्याला इथं आल्यानंतर इथं साईडला जे होम पेजचं ऑप्शन दिलं आहे, होम पेजवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे पॉपअपला कट करायचे. कट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला इथं बघू शकता, इथं 2-3 ऑप्शन दिले मित्रांनो. अशा प्रकारे हे ऑप्शन आहे. इथं ट्रॅक स्टेटस या ऑप्शनवरती आपल्याला चेक करायचे. तुम्ही इथून तुमची PMMVY ची ॲप सुद्धा ही इथून ऑफिशियली डाउनलोड करू शकता. आपल्याला स्टेटस बघण्यासाठी आपल्याला या ट्रॅक स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. ट्रॅक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्ही बघू शकता, तुम्हाला ट्रॅक ॲप्लिकेशन स्टेटस इथं तुम्हाला असा हा पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला बेनिफिशरी आयडी, तुमच्याकडे आयडी नसेल तर तुमचा जो आधार संलग्न मोबाईल क्रमांक आहे, तो मोबाईल क्रमांक इथं समाविष्ट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही बघू शकता मित्रांनो, आपण इथं मोबाईल क्रमांक समाविष्ट करून घेऊया मित्रांनो. मोबाईल क्रमांक समाविष्ट केल्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा जो फिलअप करायचा आहे, जसाचं तसं तुम्हाला इथं फिलअप करून घ्यायचं आहे. कॅप्चा जो आहे मित्रांनो, एक-एक अक्षर व्यवस्थित बघा, कारण की तुम्हाला डबल-डबल हे ओपन करावं लागेल आणि तुम्हाला टाकावं लागेल. ती तुम्हाला इथं परत कट होत जाईल. ते तुमचा वेळ वाचेल. त्यासाठी तुम्हाला इथं व्यवस्थित टाकून घ्यायचं. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं व्हॅलिडेट या ऑप्शनवरती क्लिक करायचं. इथं बघा मित्रांनो खाली आलंय व्हॅलिडेट ऑप्शनवरती इथं क्लिक करायचं आहे. केल्यानंतर तुमचा जो रजिस्टर्ड मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती एक 6 अंकाचा OTP येईल. तो OTP आपल्याला इथं टाकून घ्यायचा आहे. बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे OTP टाकल्यानंतर गो या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. गो ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हा इंटरफेस ओपन होणार आहे. तुमचं जे नाव आहे, तुमची जी बेनिफिशरी आयडी तुम्हाला जी हवी, बेनिफिशरी आयडी तुम्हाला पाहिजे होती, ती बेनिफिशरी आयडी इथं तुम्हाला इथं मिळून जाईल. बघू शकता मित्रांनो, इथं या ठिकाणी तुमची बेनिफिशरी आयडी आहे, तुमचं नाव आहे, स्टेट आहे, जिल्हा आहे, ब्लॉक आहे, तुमचं जे विलेज आहे ते दिलेलं आहे, अंगणवाडी कोणती ते पण दिलेलं आहे. तुमचं जे स्टेटस तुम्ही अशा प्रकारे हे बघू शकता. तुमचं जे आत्ताच हा फॉर्म भरलेला आहे त्याच्यामुळे याचे हे सर्व ऑप्शन पेंडिंग दाखवत आहे मित्रांनो. तुमचा जर फॉर्म एक्सेप्ट झाला असेल किंवा रिजेक्ट झाला असेल, तुम्हाला तुम्ही बघू शकता इथं ऑप्शन दिलेले आहे. कारण या ठिकाणी बघा कंप्लीट, रिजेक्ट, पेंडिंग, नो अपडेट अशा प्रकारे तुम्ही ऑप्शन इथं शो होत आहे. अशा प्रकारे तुमचं स्टेटस काय आहे ते तुम्ही बघू शकता. आता 3 नंबरच्या ऑप्शनमध्ये हे पेंडिंग म्हणजे येलो कलरमध्ये आलेले आहे. जेव्हा हे कंप्लीट होईल मित्रांनो, हे ग्रीनमध्ये आणि राईट क्लिक येईल. अशा प्रकारे हे महत्त्वाची बातमी आहे. अशा प्रकारे तुम्ही मातृवंदनाचा योजनेचा हा फॉर्म भरल्यानंतर तुम्ही घरबसल्या हे स्टेटस बघू शकता. ही महत्त्वाची बातमी जवळच्या मित्रांना पण पाठवा. अशीच नवीन माहितीसाठी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळतील. चला भेटूया मित्रांनो नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.